ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी दरवर्षी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नाशिक संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यात निवड झालेल्या ग्रामपंचायतींना शासनाच्या वतीने रोख स्वरूपात पुरस्कार देण्यात येतो। दिनांक 5 ऑक्टोबर रोजी गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात संपन्न झाला। यावेळी खासदार भास्कर भगरे सर, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलाल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषद नाशिक पाणी व व्यवस्था उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सन 2023-24च्या ग्राम स्वच्छ ग्राम स्पर्धेत बागलाण तालुक्यातील दहीदुले गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले। यात ₹6 लाख आणि आदर्श गाव पुरस्कार देण्यात आला। दहीदुले ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी नितीन देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी डॉ. स्वाती देवरे, सरपंच सुरेखा कौतुक साबळे, उपसरपंच विजय रामदास साबळे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण रामचंद्र पवार, तातीराम मोहन साबळे, बाळू बापू बागुल, जिभाऊ गायकवाड, उत्तम साबळे, वसंत चौधरी, देवराम चौरे आदींनी हा आदर्श ग्राम स्वच्छता पुरस्कार स्वीकारला। दहीदुले ग्रामपंचायत सन 2018 पासून या स्पर्धेत सहभाग घेत आहे। यंदा तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवल्याने गावात संपूर्ण आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी जातपात आणि राजकीय मतभेदाला मूठमाती देत गावच्या विकासासाठी हातभार लावलाय। दहीदुले हे आदिवासी भागातील अतिदुर्गम गाव आहे, परंतु सर्वांनी एकत्र येत प्रथमतः हागणदारी मुक्त गाव केले। तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन, गटारी नाल्यांचे नियोजन, खडकाळ भागात वृक्षारोपण करीत त्याचे संगोपन केले। गावकऱ्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याची स्वतःला सवय लावून घेतल्याने संपूर्ण गाव हागणदारी मुक्त झाले। त्याचबरोबर प्रत्येक घरासमोरील अंगण रोज स्वच्छ करणे, दारात तुळस लावणे, त्याचबरोबर औषधी गवती चहाची लागवड, शोषखड्डे, अंगणवाडी आणि शाळेचा परिसर मुलांच्या आणि शिक्षकांच्या सहभागाने स्वच्छ ठेवणे, बचत गटाकडून द्रोण व पत्रावरीलचा व्यवसाय सुरू करण्यात आला। त्यामुळे गावात एकोपा निर्माण झाल्याने हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला। दहीफूल गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे जिल्हा परिषद आणि ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। एडिशनल सीईओ अर्जुन गुंडे जी, प्रतिभा संगमनेरे जी, सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच माझे समोर उपस्थित सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सीआरसी, बीआरसी, सगळे ग्रामस्थ, मी आपला आजच्या कार्यक्रम संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वागत करते। आणि मला सांगताना सर खूप आनंद होत आहे की नाशिक जिल्हा परिषदेमार्फत 3 योजना जे आपण राबवतो, स्वच्छ भारत अभियान, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा, 3 योजनांमध्ये नाशिक जिल्ह्याने जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी आमची जी पोझिशन आहे महाराष्ट्रात खूप चांगली आहे। नाशिक जिल्ह्यात 1910 गाव आहे, ज्याच्यापैकी 1450 गाव असे आहेत ज्याच्यामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम पूर्ण झालेलं आहे आणि 1400 गाव असे आहेत जे मॉडेल घोषित करण्यात आलेले आहे। तसेच सर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये प्लास्टिक व्यवस्थापन युनिट सुरू करण्यात आलेली आहे आणि हे नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला आहे। तसेच सर गोवर्धन प्रकल्प जे आहे ते आपल्याकडे पहिल्यांदा झालेला आहे येवल्यामध्ये। तसेच सर आता जे जस्ट नुकताच माझी वसुंधरा अभियान जे आहे त्याचे जे पुरस्कार जाहीर झाले त्याच्यामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्याला 14 बक्षिसे मिळालेली आहे आणि 6 कोटीच्या बक्षीस आपल्याला मिळालेली आहे। याच्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेची पूर्ण टीमचे मी अभिनंदन करते आणि त्याच्यामध्ये जे सर्वात चांगलं ज्यांनी काम केलेलं आहे ते आपले समोर आज उपस्थित आहे, आपले सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि जे ग्रामस्थ आहे। आपल्यामुळे ही सगळी गोष्टी शक्य होत आहे। तर मी आपल्याला परत शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी। खासदार साहेब भास्कर भगरे सर, आपल्या सीईओ मॅडम श्रीमती मित्तल मॅडम, उपस्थित असलेले सर्व ॲडिशनल सीईओ डीडीआरडी, डेप्टी सीईओ डीडीओ आणि आजचे खऱ्या अर्थाने याला उद्योग म्हणता येईल तसे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि तालुका स्तरावरील आणि ग्राम पातळीवरील सर्व अधिकारी कार्यकर्ते। खासदार साहेबांनी आपल्याला एक खूप सिक्रेट सांगितलं आहे, खासदार व्हायचं असेल
तर सरपंचांनी काय केलं पाहिजे? त्याच्यामुळे खासदार साहेबांनी आपली स्वतःची कॉम्पिटिशन पण वाढवून टाकली. दीपक पाटील साहेबांचं एवढं जोरदार भाषण झालं का मला वाटतं ते पण काही दिवसांनी तर विनोदाचा भाग वेगळा. आपण सर्वांनी आठवलं पाहिजे 25-30 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती गावागावामध्ये आणि आज जी परिस्थिती आहे त्याच्या मागे मागच्या 20-25 वर्षामध्ये जे काही ग्रामपंचायतींनी जोरदार काम केलं आहे. आपल्या राज्याचे जे 2 आधुनिक महान संत आहेत गाडगेबाबा आणि तुकोजी महाराज, त्यांच्या शब्दांनुसार कृती करून आज राज्यामध्ये अनेक गावं अशी आहेत आणि नाशिक जिल्हा हा अग्रेसर आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की ज्यांनी स्वच्छतेमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. मला काही घटना आठवतात साहेब आम्ही सीओ असतानाच्या की इतकं राजकारण स्थानिक लेवलला कधी कधी यायचं त्याच्यामध्ये की आज महाराष्ट्र सरकारची टीम जर पाहायला आली आणि सरपंच दुसऱ्या पार्टीचा असला, दुसऱ्या गटाचा असला की सकाळी बरोबर ते नोटे घेऊन लोक 4-5 लोक टीमच्या समोर जायचे. हे स्वतः मी सीओ असताना बघितलं, त्यांना सांगून बाजूला करावं लागलं. मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे, हळूहळू बदलत आहे आणि सर्वांना लक्षात आलं आहे की हे तुमचं आमचं ह्या पक्षाचं त्या पक्षाचं त्या गटाचं ह्या गटाचं सर्वांचंच काम आहे. त्याच्यात एकाने जरी काम बिघडवलं तर ते काम पूर्ण गावाचं बिघडतंय. आता आपण दुसऱ्या देशामध्ये वगैरे आपल्याकडे काही लोक गेले असतात, आमच्याकडे काही लोक गेले असतात बघतो आणि आपल्याला थोडंसं वाईट वाटायला पाहिजे की आपण ठीक आहे की आपला देश असा आहे, इतकी जुनी संस्कृती आहे, सगळं ठीक आहे, पण आपण अजूनही बाकीच्यांच्या तुलनेत फार मागे आहोत. मला आठवते 10 वर्षापूर्वी काही इथे म्हणजे डोंगरदरे आहेत चांगले आहेत, तर काही दिवसापूर्वी मी इगतपुरी तालुक्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो. मला सांगितलं नाही आणि खूप मोठी गर्दी बहुतेक मुंबईची वगैरे असेल, ते चिप्सचे पाकिट, बिअरच्या बाटल्या अशा पद्धतीचा कचरा करत होते. अशा पद्धतीची काही अडचणी आहेत. नमस्कार, मी ग्रामपंचायत लाडू ग्रामपंचायत अधिकारी कैलास राणे. आम्हाला आज जिल्हास्तर द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर होण्याच्या अगोदर आम्ही जे कामकाज केलं मागील वर्षभरात एकूण 200 मार्काचे जे गुणांकन होतं त्याच्यामध्ये 8 विभाग काढलेले आहेत. 8 विभागांचा काटेकोर असा आम्ही अभ्यास केला आणि ज्या विभागामध्ये आम्ही कमी पडणार आहोत अशा विभागावर आम्ही फोकस करून गावामध्ये उत्कृष्ट काम केलं आहे. गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी खास करून महिला वर्गाने आम्हाला स्वच्छतेसंदर्भात खूप मोठं अभियानामध्ये त्यांचा सहभाग लाभलेला होता. तसेच उर्वरित आमचं गाव हे आमदार साहेबांचं गाव आहे, म्हणजे मंगळ जोशी साहेबांचं आमचं गाव, त्यांचंही अभियानामध्ये मोठा सहभाग लाभला आहे. त्यांनी अभियानामध्ये आपली जी आश्रमशाळा आहे त्यांची एकूण 900 मुलं शाळेत आहेत. ते सर्व मुलांनी गावात अभियाना काळात स्वच्छता राबवली व विविध स्वच्छतेचे सगळं पथनाट्य कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. तर आज जो मिळालेला पुरस्कार आहे याच्याबद्दल आम्ही खूप संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्पर्धा यामध्ये माझे ग्रामपंचायत लाडू तालुका बागलाण जिल्हा नाशिक ही 2023-24च्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आमचा या ठिकाणी गौरव झालेला आहे. माझ्या गावाने आणि माझ्या गावाला लाभलेले ग्रामसेवक माननीय राठोड भाऊसाहेब यांच्या अतिशय कुशल नेतृत्वाला जाणाऱ्या ज्या काही विविध कामगिरी त्यांनी केली, उत्कृष्ट काम माझ्या गावकऱ्यांनी केलं, माझ्या ग्रामसेवकांनी केलं, सदस्यांनी केलं आणि आज त्यांच्या या कामाबद्दल काम करत असताना अगदी अंगणापासून तर स्वयंपाकघरापर्यंत आणि स्वच्छतेच्या अगदी लहान मुलांपासून झडपीच्या विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच अतिशय स्वच्छतेचे सगळे उपक्रम स्वतः राबवले, स्वच्छता त्यांनी पाळली आणि स्वच्छतेचं आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे हे माझ्या गावातील लोकांना आम्ही ग्रामसेवकांनी आणि ग्रामस्थांनी व इतर ग्रामसेवकांनी तसेच भजनी मंडळ इतर सर्व ज्या काही संघटना आहेत त्यांच्या सहकार्याने गावातील लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आणि स्वच्छतेमुळे आपण अतिशय उत्तम जीवन जगू शकतो याचं महत्त्व माझ्या गावकऱ्यांना पटल्यामुळे त्यांनी अतिशय उत्तम अशी स्वच्छता माझ्या गावात ठेवलेली आहे. आणि हे सगळं पाहता जिल्हा परिषदेचे अधिकारी
जेव्हा आमच्या गावाला भेट दिली त्यांनी गावातील सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर अतिशय आनंद व्यक्त केला आणि समाधान व्यक्त केला आणि आमच्या गावाची निवड केली। त्यामुळे मी या ठिकाणी माझ्या सर्व गावकऱ्यांनी त्यांना हा पुरस्कार मिळाला, त्यांच्या कामामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला। हे सर्व श्रेय माझ्या गावकऱ्यांना, माझ्या ग्रामसेवक। नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक।